नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू एवढाच आहे की महाराष्ट्रात ज्या सरकारी शाळा बंद पडत आहेत त्यांना पुनर्जीवन मिळावे तथा त्या पुन्हा नव्याने सुरू व्हाव्यात यासाठी समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील शाळेच्या सत्य घटनेवर आधारित ही छोटीशी व्हिडिओ बनवलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्र सरकारच्या ज्या सरकारी शाळा आहेत ह्या नव्याने चालू झाल्या पाहिजेत। ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या त्यांना पुनर्जीवन मिळून तिथं परत केलेल्या मुलांचा आवाज ऐकू आला पाहिजे, यासाठी आम्ही ही व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न केला आहे। हो, अंधेरीला शाळा चालू केली तर ती बंद पडली। ती शाळा चालू केली मी, ती बंद पडून गेली। हो हो, तू सांगा तुम्ही मला ओळखतो तुम्हाला, पण ती लहान लहान मुलं शाळेत राहा ना तुम्ही, शाळा आपण चालू करू परत। हां शिकू द्या, पण लहान मुलांना शाळेत आला तुम्ही, आपण शाळा चालू करू परत आपण। हां आता काय शेळ्या वळा गाया वळा त्याची मजा नाही ना, थोडे मोठं शिकून मोठे होतात ना। आता बघा तुम्ही आमच्यापैकी वयस्कर आहे, तुमच्या गावात माझी बदली माझं रुपवती कसरवाडी हो हो आहे ना। हो आता काय सांगायचं तुम्हाला, आपले सगळे संबंध जवळचे आले बरं का, पण ही शाळा बंद पडली ना, तेवढं रिक्वेस्ट करा आपल्या शाळा चालू पाहिजे ना आपल्याला परत, जेवढे लहान मुलं आहेत त्यांना। हो बसा हो ते मुलं आपल्याकडे होते शाळेमध्ये। हो होते ना। हो आता मी मुख्याध्यापक हो हो नमस्कार। मुलांची वाट पाहतो, शाळा बंद पडली ना, मुलंच नाही ना। मुलांचे आई वडील म्हणतात वळायच्या शेळ्या वळायच्या, जर लहान मुलांना एवढी संस्कृती लावली शेळ्या मेंढ्या वळायची, ती शिकली तर होणार त्यांचं, मोठे कसे होणार ते? आणि पण मग मुलं नाही ना शाळेत, पट संख्याच नाही राहिली। सगळे आईबाप म्हणतात मुलांना शेळ्या वळायला लावू, आपण गाय वळायला लावू, असं चालतं का? काही प्रगती मुलं शिकल्यानंतर काही तर होणार ना। नाही शाळा बंद पडून चालणार नाही, आपण शाळा चालू करून देऊ परत। तेच त्यांना बोललो, म्हणलं मुलं गोळा करा, त्यांचं भविष्य कशाला हे करतात, बऱ्याचसाठी म्हणजे जमा करा, पालकांना जमा करून घ्या आणि जेवढे लहान मुलं ते शाळेमध्ये पाठवून द्या तुम्ही, बरोबर का नाही? आपण एक पुढाकार घेऊन अजून गावातले 2-4 जण गावचे सरपंच आले त्याला करून घ्यायचं, तिथे आहे ना। चला आपण काहीतरी करू। साईनाथ सरपंच बोलू इकडे, सरपंचाला नमस्कार सर। सर काय झालं? हां सरपंच साहेब 4 महिन्यापासून मी येऊन बसते, पण शाळेमध्ये येत नाही, शाळा बंद पडली। शाळा बंदच आहे, आता आपण चालू करायची आपल्याला। प्रत्येक आई वडील म्हणतात मला वळायच्या मुलांना काय वळायचे, हे चालतंय का? साक्षर झालं पाहिजे का नाही? त्यातून आपल्याला लहान मुलांना आपण गोळा करू, शाळा चालू करू आपण। प्रत्येकाच्या घरी जावं लागेल, तुमच्या घरी आला तुम्ही सकाळी, पण तुम्ही ग्रामपंचायत तुम्हाला फोन केला, तेवढं करा करू आपण। 4 महिन्यापासून बदलीचं चालू करू आपण। हो तुम्ही रोज इथं बसता, मी रोज बघतो, रोज बघतो। वाईट वाटतो, लहान मुलं ते गाय वळतात,
वाईट वाटतं सर, प्रत्येकाला वाटतं कोणतरी मग. शिकावं, मोठं व्हावं. तुमची बघा, जेवढी शिकलो तेवढाच फायदा आहे त्यांच्यासाठी. बरोबर बरोबर. तेवढा तुम्ही सांगा त्यांना, पालकांना सांगा मुलांना शाळेत जा ना बुवा. बंद पडलेली आपली शाळा चालू करायची आपल्याला. हो करून टाक. आता ही इमारती भरपूर जुन्या झाल्या, त्याचं काम करू आपण, थोडीशी डागडुजी करू, त्यानंतर चालू ते करू. असू द्या, फक्त मुलं आम्हाला पटत्या एक आता पट द्या. तुमचा जो स्टाफ असेल ते आज घेऊन जाऊ आपण, साक्षरता अभियान करू आणि ती मुलं गोळा करून आणू आपण. काय एवढीच अपेक्षा आहे. मला काय पगार नाही चालत, मला फक्त मुलांचं भविष्य अंमलात आणायचं, बाकी काही नाही. सरपंच आपण एक काम करू, सगळ्यांच्या घरी जाऊ, हां म्हणजे जे गरजवंत पालक आहे ज्यांचे पोरं खरंच शिकले पाहिजे. हां कारण सरकारी शाळा जर बंद पडल्या तर गरिबांच्या मुलांचं नुकसान होणार आहे. हो सर. मोठ्यांचे पोरं इंग्लिश मिडियमला जाते, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये बसून जाते, मग गरिबाच्या पोरांचं शिक्षणाचे नुकसान होणार आहे. याच्यासाठी शाळा तर बंद पडली नाही पाहिजे. किती काही झालं तर ही मराठी शाळा गावची शाळा, त्याच्यात तुम्ही शिकले, इथपर्यंत आले, यांचं सुद्धा शिक्षण तिथंच झालं, माझं तिथंच झालं. शाळा बंद पडणं, मराठी शाळा हे चांगलं नाही. आपण शाळा बंद चालू करण्यासाठी ना वाडी वाजते ना हिंडून ना पोरं गोळा करून आणू, पण ह्या शाळेला पुनर्जीवन देऊ, नवीन बांधकाम करून घेऊ सगळं, पण आधी पट वाढू या शाळेला. पहिलं आपल्याला साक्षरता अभियान करावं लागेल. मुलांच्या मनामध्ये टाकावं लागेल शिक्षणाने काय होतं काय नाही होत. ही जर मराठी शाळा जर नाही राहिल्या तर हे जे कलेक्टर IAS अधिकारी हे होणारच नाही. हे कशामुळे झाले? माझी शाळेतून झालेली ते मराठी शाळेतूनच झाले. हो. आजकाल इंग्लिश मिडियमला महत्व आलं, पालकांनी तिकडे पोरं पाठवले, ह्या शाळेचे हेच नाही राहिले. गरीबाचे आपल्याला शाळा चालू करावंच लागेल. त्याचसाठी आपण ना आजपासूनच कामाला लागू, सगळ्यांकडे जाऊ, 4-2 ज्यांचे पोरं घरी आहे. सरपंच साहेब मी रोज येऊन बसतो इथं, मला ती शाळा बंद देखवत नाही अशी. तुम्ही मला बोलले नाही याच्या आधी कधी, फक्त तुम्ही बसताना दिसता मला इथं घरी. आता 4 महिने झाले मला. लोक टाळतात. तुम्हाला काय करायचं? बरोबर आहे. लोक कसं आहे, लोक जसे तुझे जग तू बघत असतो, म्हणून भविष्याचं काही घेणं लहान मुलांचं भविष्य काय? शेळ्या मेंढ्यांनी चालतं का ते? नाही, मुळात शाळा ही बंद व्हायलाच नकोय. आपण ही तेव्हा शाळा तुम्ही परत लक्ष द्या. नव्याने चालू करू. विनंती करतो मी तुमच्याकडे. चालेल. चला लगेचच चला चला बाबा, काम लक्ष चालू द्या. करू. हो, तेवढं लक्ष असू द्या. समजून सांगा. हा? चला, जय महाराज. आमच्या पोरांना शिकवण्याचा आमच्या पोरांना घरी का? जायला घाला. चला, आपण लोक वेळी परिस्थिती जाऊन असताना लोक शाळेत पाठवत नाही. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचे पोरं शाळेत का पण नाही पाठवत तुम्ही? हो दादा, कसं माहिती आहे ना, आता आमचं असं आहे ना, घरचे कामं उरकाना ना काय व्हायना, त्याच्यामुळं आम्ही मुलांना आमच्या कामासाठी हातभार लावू राहिलो. अहो पण पोरांचं कामाचं वय नाही, त्यांचं शिक्षणाचं वय. तुम्ही त्यांना शिकायला पाठवा. आज हे सर शाळा हे बंद बघा, करून शेवटचा बरोबर आहे सर दिवस म्हणून तुमचं. कटाळून चालले. कसं आहे माहिती आहे का, आता हे बघ, आम्ही आत्ताच कामावरून आलो, म्हणलं आता आंघोळ करावं, तर म्हणलं चूल पेटवा, अजून काहीच नाही. मुलं अजून शेतात काम करू राहिले. हो, माझं आहे का, तुमचं आयुष्य बरबाद झालं मुलाचं का करता तुम्ही? बरोबर आहे सर तुमचं. आज तुम्ही 12 वाजता आंघोळ करता म्हणून मुलांना ती सवय लावायची का? बरोबर आहे. शाळा शिकवा, शाळा त्यांना. तुमचं भविष्य घडलं, बाकीचं काय, शाळा शिकवा. आम्ही न्यायला येऊ पोरांना, पण तुम्ही पोरं उद्यापासून शाळेत पाठवा. शाळा बंद पडली, 4 महिने झाले शाळा चालू. हा, चालेल ना सर. मुलांचं भविष्य. तुमचा आशीर्वाद जर आमच्यावर जर असला ना, आम्ही तसं नाही, तुमचे कसं आहे, हे दिवस आहे. आमच्या घरातले काम, शेतातले काम उरकत नाही ना. माझा तुम्ही पान घरातले काम मुलं काय लागले, तुम्ही बसून खाशाल ना. बरोबर आहे. हा, बरोबर आहे. तसं नाही, तुमचे जे दिवस गेले अशा घरात राहण्यात. हा, नाही नाही नाही, माझा आहे का, असं आहे, आम्ही इथं हो, ठोंबरे सर. हे सर्व ठोंबरे असं आहे. साहेब, माझा आहे का, तुम्ही आयुष्यभर असंच राहणार का? नाही ना. कसं आहे, तुम्हाला खरं म्हणतोय मी. आम्हाला पण वाटतं का आमच्या मुलांनी तुम्ही असं काही नाही करा. करावं, ते आमची पोरं आमच्या उद्यापासून जी वेळ आली ना, शाळेत पाठवून असं द्या नाही भाऊ. करावं.
आम्ही न्यायला येतो, फुकट गाडी तुम्हाला चालू करणार आहे सगळं आपण शाळेत. मुलांना खायला खिचडी सकाळी, अंडे आहेत, हा त्यांना घरी भेटत तसं चालतं ना, बघू आपण बघू नाही कोशिश करू. उद्या पाठवाच मुलांना शाळेत. ठीक आहे, चालेल मग तर उद्या नावणीसाठी येऊन जातो. नाव नाही, दाखले ऑलरेडी शाळेत आहे. तुम्ही परत पोरं पाठवलेच नाही, पाठवून आमच्या द्या. नाव नोंदवले त्यांचं. तुम्ही ना शाळेत त्या पाठवून द्या पोरं तुमचे. बर बर, चालेल चालेल. एवढे येऊ चांगले का? माणसं असून एवढे धरून आवाज पाठवा. बघा ना, हा? तुम्ही काय परिस्थिती तुमची? काय परिस्थिती? अहो पण मग ते तुम्ही शिकले नाही म्हणून तुमच्या हे दिवस आले. तुमच्या पोरांवर हे दिवस ठेवायचे तुम्हाला. आज मुलं शिकवलं तुम्ही बंगला मारशान. बरोबर आहे ना, हा कारण मुलांचं पण कल्याण केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला समाधान पण मला. वाटतं, पण कसं आहे माहिती आहे आता का, पण- घरचे काम उरकाना आमची अशी अहो परिस्थिती. 4 महिने झाले, 4 महिने शाळा उघडून. ठीक आहे, चालेल सर. हा तेवढं तेवढं उद्या द्या हो. करून बघा. मुलांना शाळेत आणा. चालेल. तेवढं आता लक्ष आपल्या ठेवा. तिकडच्या याच्यात जायचंय माळावर. बघ सर, माळावर चला, माळावर जाऊ. हो, आता गोकुळ मधलीच्या घरी जाऊ, त्यांचे पोरं घरीच आहे. ते पाहू आपण. तो आपले 2 मुलं होते ते का? हा, मधले गोकुळ, ए गोकुळ भाऊ, हे सर आले होते ना ग. हे काय? नमस्कार. रुपवते सर. हा आपली शाळेची हा, काय तुम्ही ते पोरं शाळेत पाठवते नाही. काम चालू आहे घरी सध्या आता. हे बघा तुमची मुलं आहेत, त्याचं भविष्य घडत असं नाही, घरचे काम नाही चालत त्याच्यात. ते भविष्य काहीतरी कर त्यांचं. पण ती शाळा कायमस्वरूपी चालू नाही होती, मध्येच चालू होती. 4 महिन्यापासून शाळा उघडी. तुम्ही पोरं पाठवतेच नाही. शाळा आपल्या गावची शाळा बंद होत चालली होती. पोरं कंटिन्यू पाठवतो, शाळाच बंद पडू राहील, त्याला काय करणार आम्ही मग? अहो, असं नाही, ती बोगस थोडी बंद पाडणार आहे. आज हे सर शेवट कुलूप लावून चालले होते, त्यांना मी शब्द दिलाय काय तुम्हाला मी विद्यार्थी संख्या पट संख्या तयार करून देतो. शाळा माणूस दिसतात आणि ते. हे तुम्हाला टाइम नसेल ना तर आमचा माणूस येऊन जाईल, तुमचे पोरं शाळेतून तिथं शाळेपर्यंत पोच करायला खायला घरात त्यांना बसवू. खायला फुकट आहे. काय अंडे, नाश्ता आहे, सगळे सगळं आहे, सगळं पोषण आहार मान्य आहे. भरपूर देते शासन, तरी तुम्ही पोरांना शाळेत शाळा पाठविला. कंटिन्यू चालू पाहिजे आपल्याला. शाळा कंटिन्यू चालू आहे. आता रविवारची सुद्धा नमस्कारजी, तुमच्यासाठी. नमस्कार. महिनाभर चालू, महिनाभर घरी. तुमच्या पोराला सांगा ते तुमच्या नातांना शाळेत पाठवायला. घालू आम्ही, पण अंडे बिंडे आहे का आमच्या पोरांना काही? हा, आता उद्यापासून लेख पीठ चालू करायचे. हं? काही भेटतच नाही शाळेत त्यांना. मग अंडे काय नाही, आता टाकायचं? आम्ही आमच्या पदर लेख पीस देणार आहे पोरांना, कशाची कोंबड्यांची. पण तुम्ही तेवढे शाळेत पोरं पाठवा. तुमच्याकडे 2 थोडी पोरं कामं आहे. चालू आहे. त्या बारक्याला पण शाळेत हे बसवा. बघा चालू. हो म्हणते तुमचं भविष्य ना मुलावरच ते. आई पण शिक्षण तुम्ही झालं. शाळा कंटिन्यू चालू ठेवा, एवढंच म्हणणं आहे माझं आमचं. आहे पोरं का? पाठवायला काय अडचण नाही. मुलं शिकले तर तुम्ही बांगला भाषा नाही. हा, ते खरं आहे, सगळं मान्य त्या आहे. आईला अंडे पाठीच्या घालत्या, आईला कुठं अंडे येतात तुमची? हो आजी नाही, असं नाही चालत. मुलं लहान लहान मुलं त्यांना वळण लावा व्यवस्थित. हा, हा हा. तुमचं पोरगा असं काम धंदे करीत आहे, तुमच्या नातांनी तेच केलं पाहिजे का? शिकवा त्यांना काही. हा? शाळा कंटिन्यू चालू राहील का पाठवायला आम्हाला? रविवारचे सुद्धा तास घेणार आहे ना. मग तर पाठवायला नाही, पोरांना आम्हाला रविवारचं मी शिकवणार आहे, सोमवार ते शनिवार पर्यंत येणार आहे. असं काहीतरी असं तर करा मग. त्यांना आता आपण कॅम्प्युटर पाहणार आहे गावनी नाही का लोक काय वर्ग. आम्ही देणगी देऊ, 1000 काही ते देऊ, पण करा शाळा. पण पोरं शाळेत पाठवा. येऊ का? हा, नक्की. आम्हाला अजून माळावर काही चहा वगैरे, चहा पाणी काही काही ठेवीत असते तर पिऊ बघ. या ना मग, या. बरं ठेवा मग काय चहा. आई 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 बस आता ते अजून तिकडे जायचं आपल्याला. हा जाऊन घरपाणीच्या काय करतोय? काम चालू आहे घरी. चांगलं झालं. आवडतच नाही, पण पोरं एवढं नाही ना, शिक्षण शिक्षणाची घरी ओढ लागली मुलं पाहिजे. आता या बाईला वाचता सुद्धा येत नाही, काय उपयोग काय आहे? उपयोग त्याचा? दोन्ही शिकले शाळा पाहिजे ना काही. शाळा काढत नाही तर सांगितलं काही उपयोग नाही. नाही आता आपण काय करू बघ सर, हा. पोरांसाठी वेगळी शाळा हा. आणि ह्या म्हाताऱ्या माणसांसाठी यांच्यासाठी आपल्याला फक्त मुलांचं घडवायचं, मुलांचं काय नाही. घेणं नाही आपल्याला. आधी आई बाप पण शिकवले पाहिजे, त्या हिशोबाने पोरांना वळण लागायचं. यांना तर आवड नाही म्हणजे जेव्हा मुलं शिकतील तेव्हा त्यांचं भविष्य घडेल ना. पण यांना आवड नाही शिक्षणाची, त्याच्यामुळे यांना महत्व कळत हो, नाही. आधी तुम्ही चांगली हुशार आहे, तुम्हाला समजत नाही का?
घ्या सर, पाणी घ्या. कधीपासून चालू होणार? आम्ही उद्यापासून चालू काही करणार. पाठपुरावा करा व्यवस्थित, शिक्षण मंत्र्याला नाही तर आम्हाला संपर्क. तो बघा 4 महिने पण चालू आहे शाळा. फक्त 4 महिने झाली ते शाळा उघडी. मी एकच बसतो तिथं, एक मुलगा येत नाही तिथं. आणि आम्हाला भात शिजवायला बाई लागणार आहे. तुमच्या दोघींपैकी कोणी एक जण तिथे एक जा भात शिजवायला. आजी चालून आजी चांगलं शिकवते. माझं नाव आहे. बरं बरं, तुम्ही मुलाचे कोण? संजना बाळासाहेब बोलले. बात नाही. त्याचं नाव घेऊन घ्या. आणि काय आपल्याला भरती करायचं आहे, कोणाला पैसे द्यायचे आपल्याला. चालेल. पोषण आहारालाच लागते ना. हा हो, पोषण आलं. पोषण आहार. लहान मुलांचं नुकसान करू नका तुम्ही. काय काय मुलांना पोषण शाळेत पाठवा. त्यांचं भविष्य घडण्यामध्ये तुमचे प्रगती होऊन जाईल. तुमच्या शाळेत आहार काय? जे लहान मुलाला लागतं ते आम्ही देतोय. अंडे जरी ठेवीचा 2-2, 3-3 दिवस जाईल. अहो, अहो, म्हणून हात आपण नाही. लेग पीस देणार आहे. माल मुलं खात नाही अंडे, मुलं खात नाही. मग एक जे अंडा खाते मुलं त्यात खात आपण नाही. लेग पीस कोंबडीचा. एकच देणार आहे. हा, प्रत्येकी एक. त्याच्यानंतर अंडे. अंडी किती? ते आपली मटकीचं बंद करा. ते मटकी दिवसाआड का रोज? मटकी बंद करा. मटकी नाही आपण काय करू, आधी त्याच्यासाठी ना गाव वर्गणी काढू. चाय काय? कशाला त्या ठेवला आता मुलांना बोलायला लावतो. चहा कोणी केला? सागर सर, त्या पालकांना सांगा समजून. गोकुळ भाऊ, बोला. काही कर, पण ते तुझे 2 पोर आहे, घरी ठेवू नको. नाहीतर त्यांना तुझ्यावानीच कष्टाचेच काम करावं लागतील. उद्यापासून शाळेत पाठवून दे. आता येतो आम्ही. काही अडचण नाही, नक्की हा? पाठवून देऊ उद्यापासून. चालेल. तुला वेळ नसत ना, आम्हाला फोन कर. आम्ही कोणतरी माणूस पाठवून तुझे पोरं इथून तिथं नाही, मी शाळेपर्यंत पोस्ट घेऊन करीन, जाऊ. सकाळी सकाळी काय अडचण चालेल, येऊ का मग? नाही. हो या. चालेल. आता कुठे जायचं आपल्याला? आता जाऊ ना, इथं यांच्या समोरचं एक पोरग होतं, ते मोठा डोक्यात बसलं. नमस्कार. चला. या, मग आता बाकी वस्ती करून पाहिजे. आहे तिकडं तिकडे भाड्यांच्या वस्ती होती. तिकडे जायचं का? हा. तुम्ही आधीच सांगितलं तर आपण आणखी म्हणजे याच्या आधी सांगायचं तुम्हाला. नाही ना, असं कुठं. तुम्ही मला सांगितलं असतं ना, आपण तेव्हाच काहीतरी नियोजन केलं असतं. रोज यायचं, मग तिथे बसायचं, शाळा बंद. पाय पाय जायचं गाडीत. बरं आहे ना? हा, महाराजांना. राहणार आहे का? त्यांना त्या पोरांना शाळेत पाठवून द्यायला सांगा बरं का. हा? बर. आता मळ्यात राहिले गेले ते. आपण त्यांना सांगा पोरं शाळेत पाठवीत जा म्हणून. राम राम म्हटलं. असतं रे काय? हा सर. राम 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 राम. तुम्ही मास्तर? राम राम. नाही मास्तर नाही मी सागर सागर शिंदे. सागर सागर सांगू नमस्कार. मास्तर आहे. नमस्कार. अहो म्हणलं 4 महिने झाले शाळा उघडून. हा. शाळा बंद. तुमचे पोरं शाळेत येते हा. नाही. हे एवढे तुमच्या घर आहे, आहे. तिथं जवळजवळ 20 पोरं आहे. हे एकटं शाळेत येत नाही. हे सगळे रोजगाराची करणारे लोक आहे. तुम्ही तुम्ही जे केलं ते मुलांना करायचं का?
नाही ना पोरांना लई काम आहे घरी. कामाने मग त्यांचं भविष्य पाहता तुम्ही केलं तेच कामं करायचं तुम्ही पण मुलांनी. करीतच ना. आपण आता हे शेरड कोण वळी, गाया कोण वळी, मेंढर यांचं कोण पाहिजे. पोरं कामाला गेले, नातू आहे ना आता हा. नातू गाया गेले. आता कसं पाठवा काम पडले. पोरं शिकले तर तुमची प्रगती घराला होणार नाही. कुलूप लावेल. घरात कसे राहणार हे तुम्ही मुलं सांगा जर बरं. शिकले असते ही कुलपण नसते लागली कधी. घराला कुलूप लावले. पोरग गेलंय कामावर आणि खडी घोडायला जातं काय तुमचं पोरग ते. नातू जाय रे याला जाणं शेळांकडे शेळ्या बेंड्यावर वळत्या काय करत्या. अवघड दिसतं घरी. घरी रे काम राहत तुम्ही पोरांना नका बोलू शाळा हे त्यांचं भविष्याचा विचार करा तुम्ही. तुमचं आयुष्य केलं असंच. बाबा तुम्ही कष्टाचीच कामं केलेली आहात. त्याच्यावरूनच कळतं तुमची प्रगती काय आहे. तुम्ही जर त्यावेळेस तुम्ही शिकले असते तर तुमच्या पोरांना चांगले दिवस आले असते. आता तुमचे पोरं शिकले नाही म्हणून तुमच्या नातांना वाईट दिवस येऊ राहिले ना. तुम्ही त्याच्यापेक्षा आहे ना पोरांना शाळेत पाठवा आणि ना त्यांचं शिक्षण चालू करून घ्या. बाबा 4 महिने झाले, 4 महिने शाळा उघडून मी एकटाच बसतो तिथं. आपल्याला शेवटी आबा आज त्यांनी कुलूप लावलं होतं आणि जनावर लागा त्या पोरांना. जनावर काय बसले त्यांचं तुमचे पोरं भविष्य आयुष्यभर भविष्याचा. तेच काम करणार आहे. पण आज त्यांचं शिक्षणाचं वय आहे. ह्याच वयात ते शिकतील. तुम्ही त्यांना शाळेत पाठवा. पाहतो पोरा संग बोलून पोरग जर म्हणलं पाठवतो तर मी सांगतो पोराच्या बापाला आणि पोराला पाठवून द्यायला सांगतो. सांगतो नाही पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवणं काय नाही गुन्हा आहे. बरं का सर त्यांना सांगा पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवणं कायद्याने गुन्हा आहे. सरकारने 8वी पर्यंत शिक्षण फ्री केलंय. आम्ही शाळेतून ड्रेस देणार आहे. तुम्हाला पाणी दिलं असतं पण जाऊ दे ना, कुलूप काय लावले नाही घरात. बाबा तुम्ही भेटले लय महत्व झालं. बाकी बाबा काही नाही. तुमच्या चहा केला पोरांना असता, मस्त. शाळेतून दप्तर ड्रेस त्यांना जेवण फुकट आहे, दप्तर पोषण फुकट आहार. आहे, पोषण आहार फुकट आहे, शूज देणार आहे आम्ही त्यांना. वह्या पुस्तक फुकट आहे. काय लागत तुम्हाला? तरी तुम्ही पोरं पाठवते नाही. तुम्ही हा? पाठवा पोरं शाळेत. ऐका बरं बरं नातांना आहे ना पाठवून देतो आणि पोराला सांगतो नातांना शाळेत पाठव हा. आणि त्यांना खायला प्यायला भेटो ना काही शाळा ते हो, काय काळजी सगळं करायची नाही. काय शासनाने सगळी सुविधा दिली मराठी शाळेला. हा. पण तुम्ही पोरं तिथपर्यंत नेऊन घाला शाळेपर्यंत. नाही तर या अशाच घरांमध्ये तुमचं पण प्रगती पहा, आमचं प्रगती. आयुष्य याच्यातच गेलं दगड फोडता फोडता. काय मुलाचं विचार करा थोडंफार. तुमचं आयुष्य गेलं पण त्याचं काय घालता तुम्ही वाया. हे असे बॉम्बट्या मारी दिंडा त्या पोरं तुमचे यांना शाळेत पाठवाय पाहिजे ना. हे शाळा शिकल्या असत्या. काय सवय त्यांचं? पोरा संग बोलतो शाळा तुझ्या कधी चालू होणार आहे शाळा? अहो, शाळा चालू आहे. उद्या चालू होईल. तुम्ही उद्या पाठवून उद्या द्या. आम्ही आज कुलूप ठोकणार होतो पण गावची मंडळी आली, सागर आला, सरपंच आले म्हणे असं नका वेळेने करू, तुम्हाला मुलं आम्ही जमा करून देतो. आता म्हणता आपण बसून काय करणार म्हणलं चला मग एक एक मुलं शोधू आपण. बरं बरं नातांना उद्या पाठवून देतो. घ्या बाबा. हा? चला येऊ का? चालेल. हा. घ्या काळजी, तब्येतीची काळजी घ्या. पोरांनो तुम्ही शाळेत जाता का नाही? नाही शाळा लई लांब आहे. पप्पा सोडत नाही. आम्ही मेंढावळा जातो. अरे पण तुम्ही शिकलं पाहिजे. तुमचे पप्पांचे ते जसं कष्टाचे कामं करीताना तसे तुम्हालाच करावं लागतील. तुम्ही शाळेत येत जा. तुम्हाला शाळा जरी लांब असली ना तर उद्यापासून आहे ना एक रिक्षा येत जाईल तुमच्याकडे. हो. त्या रिक्षात बसायचं आणि गावात शाळेत यायचं. चालन ना? आणि या तुमच्या बाबांना पण सांगा आम्हाला शाळा शिकायची आहे म्हणून. उद्यापासून आता हो शाळेत जा. हा मास्तर घरी आलंय शाळेत जावा तुम्ही. हा तुम्हाला आहे ना मी मास्तरला सांगतो नेऊन घालायचं. नाही नाही आमची रिक्षा येईल. तुम्ही यांना रिक्षामध्ये बसून द्या. जाय बरं बाळा शाळेत. हा? चला उद्या ना ध्यान करून या बरं का. शाळेत आता अशा ड्रेस आले तरी चालन. शाळेत तुम्हाला 2-3 दिवसांनी कपडे भेटून जातील ना. चालन येऊ का? चल. चला सर. हे 4 विद्यार्थी येतील. जमलं का नाही? थेंब थेंब तळे साचे. हा काय मुलांना पटवायला काय लागते? शाळा सुरू झाली, मला लय चला आनंद बसा आपण आता आहे ना.
यांची गाडी घेऊ आणि यांना सांगू. भडाके सर कुठे गेले? त्यांना सांगा ते पोरांना आहे ना शाळेत पाठवून द्यायला सांगा बरं त्यांना. तुम्ही नाटवण लहान लहान त्यांना शाळेत पाठवा ना तुम्ही. अहो 4 महिने झाले शाळा उघडून. हा अहो काम हे बघा, तेव्हा तुम्हाला मुलांना तुम्ही शिकवशाल ना, ते तुमचं भविष्य घडतं ना ते. मग काय वळा लावशा शाळा वळा लावशा हे नाही चालत ना असं. अहो ताई 4 महिने झाले, 4 महिने शाळा उघडून. बरं बरं चालेल. चला सर चला. यांचं काय रे डोक्याला ताण. इथं आम्हाला जेवायला भेटा ना एवढे काम आणि पोरांना पाठवा शाळेत. यांची रिकामी काम. इथे जेवायला टाइम नाही भेटत आणि पोरांना कसे बरे करी त्या काम कसे करू लागते. काय बघा ना, आपली शाळेची पट संख्या आपली 35 झालेली बरोबर. 35. तू एक काम कर, आमदार साहेबांना सांग आपल्या नवीन खोल्या बांधायच्या आहे. आमदारांना सांगू का? हा सांग ना नवीन तेवढं. खोल्या. हा नवीन खोल्या बांधायच्या आहे, त्यांच्या निधीतून काही भेटलं तेवढं प्रयत्न करायला लावून तू. चालेल ना, मी माझ्या पद्धतीने त्यांना आहे ना हा. कॉल करून पाहतो. आता आपले सगळे मुलं आलेली बरोबर, हा आपल्याकडे 35 विद्यार्थी झाले. पूर्ण झालेली ती. आता फक्त इमारत नवीन आता करायची नवीन आहे बांधायची आपल्याला. नवीन. बर तेवढं तू चालेल. ओळखीची ना ती. ओळखीचे आहे थोडेफार, पण मग त्यांना कॉल करून पाहतो. हा, त्यांना- आमदार निधीतून काही दिलं तर हा. दिलं त्यांनी. ते प्रयत्न चालेल. तेवढे प्रयत्न कर तेवढे. चालेल. काय नाही, आम्हाला आहे ना शाळेसाठी निधी पाहिजे नव्हता इमारत बांधायला. बरं, एवढं चांगलं काम करताय तुम्ही, बंद पडेल शाळा चालू करताय, देऊ ना. चालन चालन, धन्यवाद. आपली उंच खडकची शाळा. ग्रामपंचायत मध्ये अर्ज देऊन टाका. ग्रामपंचायत मधून एक पत्र आणून द्या. हा हा, मी तो ठराव घेतो ना, ठराव घेतो ग्रामपंचायत मधून. तेवढी मला निधी द्या बा शाळेला. चालते चालते, करू ना. चालन चालन. आपली उंच खडक बुद्रुकची शाळा आहे बरं का भाऊ ती. हा ओके ना, चालन चांगली चालन गोष्ट आहे. चालन. ठेवू का? हा साहेब. धन्यवाद. सागर भाऊ, आपल्याला आहे ना हे संगणक डिजिटल बोर्ड याच्यासाठी ना लोकवर्गवणी काढावं लागते. काढू ना आपण. गावात आपले मोठमोठे उद्योग आहेत ना, यांच्याकडून जास्तीत जास्त वर्गवणी जमा करून घेऊ. आपण काय करू, आपल्या ज्या मराठी शाळेत जे नाही का शिकले आणि आता बाहेर जाऊन ज्यांनी मोठमोठ्या कंपन्या किंवा बाहेर चांगले उद्योग जे जॉब करीत आहे अधिकारी झाले, अशा लोकांना रिक्वेस्ट करू आणि त्यांच्याकडून आहे ना काय देतील ते लोकवर्गणी जमा करून त्याच्यातून आहे ना शाळेला काय लागतील त्या वस्तू सगळं घेऊन टाकू. पोरांची लोकवर्गवणी किंवा वैयक्तिक काही भेट वस्तू नाही का, समजा आता संगणक दिलं एखाद्याने तर ते घेऊन नाही का काही वस्तू झालं. कोणी जे स्वखुशीनं वस्तू दिल्या तर वस्तू आणि म्हणजे रोख रकमेत मदत केली तर ती घेऊ. हो हो करू आपणच सुरुवात करू मागायला लोकांचं. चालेल. त्याशिवाय कोणी देणार नाही बोल. हो हो चालेल चालेल. नमस्कार गणेश भाऊ. नमस्कार 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 भाऊ. नमस्कार. बसा बसा. काय सागर भाऊ, काय काम काढले? काय नाही, आता आहे ना आपली गावची शाळा बंद पडली होती. आता ती आपण परत नवीन चालू केली, विद्यार्थ्यांना गोळा केले. पण आता शाळेच्या इमारतीचं काम झाले. आता फक्त आपल्याला आहे ना शाळेला समजा प्रोजेक्टर, कॅम्प्युटर अजून यासारखे इतर वस्तू घेण्यासाठी ना निधी गोळा, लोकवर्गणीतून निधी गोळा करायचं काम चालू आहे आपलं. त्याच्यासाठी तुमच्या आलो होतो बा, तर तुम्ही स्वखुशीनं काय द्यायचे काही इच्छुक असाल ते असं चालेल ना, देऊ ना. एक कॉम्प्युटर देऊन टाकू शाळेला आपण. चालेल. कॉम्प्युटर भारी गोष्ट आहे. पुढल्या 25 तारखेला घेऊन जा मग.
चालेल. बरं बाकी तुमचं काय व्यवस्थित आहे? हा एकदम मजेत. आता कुठे आहे ड्युटीला? आता मुंबई. मुंबई. हो. अरे वा मस्त. तेच. बाकी तुमचं बरं आहे ना? हो आमचं बरं आहे. आमची आता महिन्यापासून शाळेचीच गडबड चालू आहे पूर्ण. चालू आहे व्यवस्थित वर्गणी वगैरे देतात लोक? हा नाही देतात लोक त्याच्या. फक्त विद्यार्थ्यांचीच संख्या कमी होती. आता ते सुधारण हळूहळू. 34-35 पोरं झाले सध्या आपल्याकडे संख्या. जिथं 0 होता तिथं 35 आकडा आलेला आहे. आता वाढत आहे ना पटसंख्या. बघा अजून काय लागलं तर काय सांगा मग. चालेल. नेऊ का? चालेल या. नमस्कार. नमस्कार मंडळी. पालक, विद्यार्थी, शिक्षक त्याचबरोबर उंच खडक बुद्रुक येथील युवकांच्या व काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने आमची शाळा पुन्हा एकदा सुरू झाली. रोखठोक सार्वभौमचे संपादक सागर भाऊ शिंदे यांनी या शाळेसाठी स्वतःला एवढे वाहून घेतले की आज जो तो चर्चा करताना सागर भाऊंचीच शाळा असाच उल्लेख करतो. आज शाळेला ISO नामांकन मिळाले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे 2 पुरस्कार मिळाले आहेत. चला तर मग आमच्या शाळेची नवीन इमारत पाहूया. आमच्या या शाळेला राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी भेट दिल्या आहेत, अजूनही देत आहेत. त्याची काही उपलब्ध छायाचित्रे आपण पुढे पाहूया.